आल्यापासूनच याबाबत संभ्रम होता की काँग्रेसचे बडे नेते सहभागी होणार की नाही, मात्र कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम असल्याचं दिसतंय। बघितलं तर संभ्रम होता आणि अशात आता आपल्याला कुठेतरी गटबाजी देखील महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे। यामध्ये प्रामुख्याने पाहायचं तर मुंबई काँग्रेसचा हा स्वतंत्र दर्जा आहे। महाराष्ट्र काँग्रेसकडनं जरी कार्यकर्त्यांना मेसेज पाठवण्यात आलेले असले तरीही कार्यकर्त्यांची संख्या इथं मोठ्या प्रमाणात नाही आहे, जी मुंबई काँग्रेसची मोठ्या प्रमाणात आहे। एकूणच नेते सहभागी होण्यासंदर्भात देखील संभ्रम आहे। एकूण जे ज्येष्ठ नेते आहेत ते सहभागी होण्याच्या ऐवजी जे कनिष्ठ नेते आहेत ते काँग्रेसकडनं आपल्याला यामध्ये मोर्चामध्ये पाठवलं जाणार असल्याचं देखील कळतं आहे। सहभागी होण्यासंदर्भात काँग्रेसचे नेते नसीम खान सध्या आपल्या सोबत आहेत। नसीमजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझावर। असं कळतं आहे की कार्यकर्त्यांना अगदी शेवटच्या क्षणी सूचना गेलेल्या आहेत। इतकी गटबाजी आहे का? काय इतका वेळ लावतायत आणि काँग्रेसकडे स्पष्टता नाहीये का? संभ्रमाचं वातावरण काय आहे एकूणच? नसीम खान यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही। आपण पुन्हा एकदा अभिषेककडे जाऊयात। अभिषेक, गटबाजी का? कारण काय या गटबाजीचं? पदाधिकारी हे जमा झालेले आहेत आणि ट्रेनमधून प्रवास करतात। आपण सुरुवात करूया अविनाश जाधव यांच्यापासून। सर, काय सांगाल आजच्या या मोर्चाच्या संदर्भातली आपल्याकडची माहिती काय आहे?